79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभासाठी महाराष्ट्रातील 17 सरपंचांना सपत्नीक विशेष निमंत्रण देण्यात आले। यामध्ये पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा गावाचे सरपंच संदीप ढेरंगे यांचा देखील समावेश असून त्यांचा ग्रामविकासातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव म्हणून ही निवड करण्यात आली। बेस्ट कर्मचारी पतपेढी निवडणुकीत शिवसेना आणि ठाकरे गटाची अजब युती पाहायला मिळते। बेस्ट कामगार सेनेच्या उत्कर्ष पॅनलमध्ये शिवसेनेच्या महिला पदाधिकारी बबिता पवारांचा समावेश झालाय। बबिता पवारांना पॅनलमध्ये घेतल्यानं ठाकरे गटात नाराजीचे सूर उमटलेत। पुण्यातील कुंडमळा इथं साकव दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच नादुरुस्त साकवांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या साकवांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी 51,89,64,00,64 रुपयांची गरज। नागपूर शहरातील जलकुंभावरील पाणीपुरवठा 12 ऑगस्ट पासून 24 तास खंडित असेल। पाणीपुरवठा बाधित होणार असल्यानं अनेक भागात याचा फटका बसणार आहे। जलवाहिनीच्या आंतर जोडणीसाठी 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील SFI संघटनेच्या विद्यार्थ्यांकडून हॉस्टेल आणि मेसच्या जेवणाचा दर्जा सुधारण्यासाठी आंदोलन केलं। मागण्यांसाठी विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मुख्य इमारतीपर्यंत मशाल मोर्चा काढण्यात आला। उल्हासनगरमध्ये गुन्हेगारांवर आता पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची नजर असेल। परिमंडळ 4 मधील 8 पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसवण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यांचं थेट प्रक्षेपण हे कंट्रोल रूम मध्ये होईल। या कंट्रोल रूमचं उद्घाटन पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या हस्ते करण्यात आलं। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीत अँब्युलन्स अडकल्यानं उपचारानभावी महिलेचा मृत्यू झालाय। अंगावर झाड पडून जखमी झालेल्या या महिलेचा वेळेत उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाला। नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर माणुसकीला लाज आणणारा प्रकार घडला। मदत मागूनही मदत न मिळाल्यानं हतबल पतीनं मृतदेह दुचाकीवरून नेण्याचा निर्णय घेतला। अपघातात मरण पावलेल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। पुण्याच्या वाहतूक समस्येवर सरकारनं रस्ते विकासाचा मोठा आराखडा प्रस्तावित केलाय। मेट्रो, BRTS मार्ग, पूल आणि रस्ते विस्ताराचा विचार सरकारकडून होतोय। बस वाढवण्याचं नियोजन देखील करण्यात येणार आहे। नाशिक मनपानं मानवी साखळीद्वारे तिरंगा ध्वज बनवला। हर घर तिरंगा अभियानांतर्गत नाशिक मनपानं मानवी साखळीद्वारे तिरंगा ध्वज बनवला। हा 500 फूट तिरंगा ध्वज चांगलंच आकर्षण ठरतोय। दादर कबूतरखान्यावर महानगरपालिकेनं रात्री पुन्हा ताडपत्री टाकली। कबूतरखान्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय। ताडपत्री न काढल्यास जैन मुनींनी सामूहिक आंदोलनाचा इशारा दिला होता, त्यामुळे बंदोबस्त ठेवण्यात आलाय। दहिसरमध्ये दहीहंडी सरावादरम्यान 11 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झालाय। दहिसर केतकीपाडा इथं दहीहंडीच्या सरावादरम्यान ही दुर्घटना घडली। लहान वयातील गोविंदांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालाय। हास्य कलाकार कपिल शर्माच्या परदेशातील कॅफेवर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांकडून सुरक्षेसंदर्भात खबरदारी घेण्यात आली आहे। कपिल शर्माला योग्य ती सुरक्षा पुरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। कपिल शर्माला बिष्णोई गँगकडून धमकावण्यात आल्याची माहिती आहे।